आपुला तो एक देव करुणे घ्यावा, येणे विण जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तम बुरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. समचरण सरोजम साद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडलम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम खजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनिद्रे. समागत तिष्ठ तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा रणरंगधीरम, राजीव नेत्रम रघुवंशनाथम. कारुण्य रूपम करुणाकरम तम, श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयूत मुख्यम,
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखं वन्दे वाल्मीकि कोकिलं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परात्परम् ईशम् आळंदी वल्लभां नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदुंग श्रुते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. प्रस्तुत प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती संत तुकाराम महाराज यांचा अभंग 4 चरणाचा सामान्य जीवाला उपदेश संसारी जीवाला उपदेश करणारा अभंग आहे. प्रसंग आहे दुःखाचा. या ठिकाणी आमच्या सर्वांचे परमस्नेही या ठिकाणी ह्या कलेच्या माध्यमातून सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व कोणतंही वाद्य द्या त्यांच्याकडे त्या वाद्याला न्याय देणारे आमचे पूजनीय श्री मधुकरजी आवटे झिरपवाडी यांचे पुत्र श्री कैलासवासी दीपक मधुकर आवटे यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. तसा त्यांच्या दृष्टीनं अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे बरं का. हा प्रसंग दुःखाचा आहे. या दुःखाच्या प्रसंगामध्ये भगवान परमात्मा कसं सुखी व्हायचं याचं विवेचन करणारा परमात्म्याचा उपदेश, परमात्म्याच्या लीला, परमात्म्याचं लौकिकत्व अलौकिकत्व आणि या संसाराचं महत्व, या संसाराची अशाश्वतता, या संसाराचं क्षणभंगुरत्व, या संसाराचं शून्यत्व असा हा सांगणारा अभंग. या प्रसंगी आपण सर्वजण त्यांच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी आताच सुरुवात केलेलं कीर्तनाचं भजन याच गावचे ग्रामस्थ आहेत महादेव महाराज जगदाळे. या ठिकाणी हार्मोनियमला बसलेले आहेत जयसिंग आप्पा चव्हाण सोनवडी. मृदंगावर दोघं बसलेले आहेत. एक आहे माझा मुलगा आणि त्याचाच मित्र, एक हे वारकरी संस्थेत होते विडणीचे. बाळा नाव काय तुझं? संजगताप. आमच्यावर प्रेम करणारे मंडळी भाडळीचे महाराज आहेत आणि सतत हाक मारली का नाही की लगेच येणारे, मागचा पुढचा नाही विचार करणारे जाधवडचे जाधव महाराज असतील, आमचे उदेश भाऊ असतील, परत या ठिकाणी आबा असतील, दादा असतील, आमचे विलेकरी मोगराळ्यावर अत्यंत प्रेम, आमच्या बाबांच्यावर अत्यंत प्रेम असलेले सुंदर अशी कला असणारे पेंटर आहेत आपण सर्वजण मंडळी. आणि विशेष करून काहीही नियोजन नसताना काल असाच त्यांनी फोन केला, मेसेज टाकला, तुम्ही नाही का मला मेसेज टाकला कार्यक्रमाच्या बाबतीत काय, मग उद्या कार्यक्रम आहे म्हटलं. मग काल 4 वाजता त्यांनी मेसेज बघितला आणि म्हटले मी उद्या येतो. या म्हणलं आनंद आहे, आपलाच कार्यक्रम आहे घरचा. या कार्यक्रमाचं शूटिंग होतंय, व्हिडिओ शूटिंग तुमच्या कार्यक्रमाचं. आता ते युट्यूबला गेलं की पूर्ण महाराष्ट्रभर गेलं हा कार्यक्रम. म्हणजे काही नियोजन नसताना सुद्धा ते सुद्धा आले. म्हणजे एकदम कार्यक्रम छोटा आहे का मोठा आहे त्याला महत्व नसतं बरं का. त्या कार्यक्रमाला, त्या कार्यक्रमामध्ये प्रेम किती आहे, आपुलकी किती आहे, लढा किती आहे, जिव्हाळा किती आहे यावर त्या कार्यक्रमाचं श्रेष्ठत्व अवलंबून असतं. त्या पद्धतीनं आपण सर्वजण जमलेले त्यांचे इष्ट मित्र सखे सोयरे पाहुणे मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा त्यांच्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होत आहे.
श्राद्ध म्हणलं की सहश्राद्ध केलं जातं. श्राद्ध का करावं, श्राद्ध कशासाठी करावं, हे अनेक प्रश्न आहेत. आणि हे श्राद्धच का करायचं असतं, 1 वर्षानंतर का करायचं, हा खूप मोठा गहन विषय आहे बरं का. हा तर त्या विषयाचं सविस्तर विवेचन न करता थोडक्यात सांगायचं म्हणजे सद्गती प्राप्त होणे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं. शास्त्रवचन काय म्हणतो आपण, शास्त्रवचन म्हणतो. आणि त्या शास्त्रवचनाला प्रमाण आपण मानतो. ते वचन शाश्वत वचन आहे. ते वचन आपण साध्या भाषेमध्ये ते खरं मानतो आणि ठामपणे आपली त्या वचनावर श्रद्धा असते. आणि ठाम आपली श्रद्धा असल्यामुळं, त्या वचनाची आपण ठामपणे बांधील असल्यामुळं, कुणीही काही म्हणू द्या, आपण ऐकतो का ते, कशासाठी करायचं, काय करायचं, गेलेला माणूस परत येणार आहे का, हे केल्यानं उगीच कशासाठी खर्च करायचा, वेळ वायाला घालवायचा, पाहुण्या रावळ्यांचा वेळ वायाला घालवायचा, समाजाचा वेळ वाया घालवायचा, हा ठास करायचा. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त एकच की शास्त्र वचनावर असणारी आपली निष्ठा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ही निष्ठा असल्या कारणाने आपण हे कार्य करतो. प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्ती साध्या सोप्या पद्धतीने का होईना 4 ते 5 मंडळी भजनाला आणणे, 5 तरी भगवंताचे अभंग व्हावेत आणि फुलं टाकली जावेत, एवढं तरी आपण करतो का नाही. प्रत्येक मंडळी करतात. हा ते जरी नाही झालं तरी ब्राह्मण आणणे, ब्राह्मणाची यथाविधी पूजा करणे, फोटोची पूजा करणे, आरती करणे, फुलाचा अभंग घेणे, एवढं तरी नक्कीच केलं जातं. म्हणजे भगवंताचं स्मरण केलं जातं. म्हणजे भगवंताचं स्मरण केलं जातं शेवटच्या क्षणाला. का, याचंही शास्त्रवचन तुम्हाला सांगतो. गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतो की अर्जुना, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. हा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की पूर्ण श्लोक, हा अर्धा श्लोक मी सांगितलाय. पूर्ण श्लोक शास्त्र संस्कृत ते पाठांतर आहे असं दाखवलं जातं बरेच वेळा. आपल्याला दाखवायचं नाही ते, बरोबर की नाही. हा तर अर्धा श्लोक मी म्हटलाय. तर त्याचा फक्त गुढार्थ असा आहे, भावार्थ असा आहे की त्याचा की शेवटच्या क्षणाला माझं स्मरण व्हावं तरच त्याला गती मिळते. आता सामान्य जीवाचं काय होतं, जीवच तो संसारामध्ये गुंतलेला, कधीही त्या वाटेला न गेलेला, त्याचा कधी आठव न झालेला, मग कधीही डोक्यात विचार न आलेल्या व्यक्तीला शेवटी कसा बरं तो विचार येऊ शकेल, नाही येऊ शकत नाही. आणि तो विचार येण्यासाठी परमार्थिक अट्टहास आहे. याच साठी केला होता अट्टहास, 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 याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो दिसावा, आता निश्चितीने पावलो दिसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. पारमार्थिक जीवाचा अट्टास काय आहे, हाच अट्टास आहे. खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आपला कीर्तन करणार आहे बरं का. मंडळी मोजकीच आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला शास्त्राकडे नाही जायचं, शास्त्राचा फक्त भावार्थ बघायचा आहे. हा आणि पारमार्थिक जीव हा आयुष्यभर जो अट्टहास करतो तर त्यासाठी अट्टहास करतो. आणि एवढा अट्टहास करून सुद्धा शंका मनामध्ये राहते. कुणाच्या जे अट्टहास आयुष्यभर करतात त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका राहते बरं का. आणि अशी शंका राहिल्यानंतर त्यांच्या मनात
जे त्या वाटेलच नाही, जो अट्ठासच नाही, जो विचारच नाही, त्यांची काय अवस्था होत असेल बरं हा. आणि मग तो परमार्थिक जीव सतत भगवंताचं स्मरण करत असताना सुद्धा मनामध्ये त्याच्या शंका येते. आणि शंका आल्यानंतर मग जे त्यांना वाटतात की खरीच ही ज्ञानी मंडळ आहे, त्यांना विचारलं पाहिजे बरं का, मनातली शंकेचं निरसन केलं पाहिजे. आणि त्यासाठी ते येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींना ते विचारत बसतात. पुसावे ते हेची वाटे, पुसावे ते हेची वाटे, पुसावे ते हेची वाटे, पुसावे ते हेची वाटे. जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, क्षमा करील मज, देव कृपा करील मज, देवा क्षमा करील मज. काय लाज राखील, 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 काय लाज राखील. पुसावे ते हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. तुकोबारायांना आयुष्यभर हे करतोय, त्याची लाज माझी राखली जाईल का, शेवट गोड होईल का, ही मनात शंका. कैमे उद्धार पावेन, कर्मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, कैमे उद्धार पावेन, कैमे उद्धार पावेन, करा समाधान चित्त माझे, कैमे उद्धार पावेन, कैमे उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म. किती किती प्रश्न आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये बघा बरं हा. ज्यांनी जाळून संसार बैसलो अंगणी, संसाराची रांगोळी केली, ती माणसं सतत भगवंताचं चिंतन करणारी मंडळी. दिनरजने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिनरजने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. नरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. ज्याचा रात्रंदिवस भगवान परमात्मा झालेला आहे, तळमळ ज्याची आहे रात्रंदिवस, त्या व्यक्तीला सुद्धा प्रश्न पडतो की काय काय म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आहे सर आपलं, आहे की नाही, काय प्रश्न आहे, काय मी उद्धार पावेन का, काय कृपा करेल का. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. चित्तातली तम त्यांची शांत झाली नाही, तुमची माझी कशी शांत होईल मला सांगा. म्हणून सामान्य जीवाला संत महात्मे उपदेश करतात. आणि हा उपदेश इथंच का करायचा,
श्राद्धालाच का बरं उपदेश करायचा? श्राद्धाच्याच प्रसंगी उपदेश प्राबंध घेतले जातात बऱ्यापैकी. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारा व्यापार भवक्षिंदू, ह्यातनं उद्धार करून घ्यायचा आहे. उपदेशच केला का नाही इथं? हा, सारासार विचार करा उठाउठी, नामधारा कंठी विठोबाचे. हा, विचार करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला विचार करायसाठी हे सगळं चाललंय ना ठास. हा बाबा, हे गेलेले आहेत, मागच्यानी तरी सावध व्हावं. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, आपल्याला जुन्या मंडळीला माहित नाही, नव्यांना माहित नाही की पिंगळा यायचे बरं का, आणि ते उपदेश करायचे. तर त्यातला नाथांचे भारोडातला प्रसंग आहे हा. नाथांनी प्रत्येक पात्रावर समाजामध्ये कलेच्या माध्यमातून का होईना पण लोकांना उपदेश पोचावा म्हणून हा पिंगळ्याच्या माध्यमातून केलेला उपदेश आहे त्यांनी बरं का. हा, जर तुम्हाला शास्त्र नाही कळलं तरी चालतंय, पण सामान्यातलं सामान्य तरी चांगलं वाईट तरी कळलं पाहिजे ना. हा उपदेशातून केलाय. आणि बाबा रे, गुंतू नको तो, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. बरोबर आहे की नाही? हा, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला. हा, म्हणजे असे कितीतरी उपदेश अभंग आहेत. त्यातलाच हा उपदेशातला अनेक उपदेशापैकी हा एक केलेला उपदेश आहे. बरोबर आहे. तर या उपदेशाच्या माध्यमातून तुकोबराया तुम्हाला आणि मला सांगतायत बरं का, उपदेश करताय बरं का, ह्याचं जीवनाचं सार सांगतायत. घ्या अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एका देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, तेने विना जीवा दुःख नोहे, तेने विना जीवा दुःख नोहे, तेने विना जीवा दुःख नोहे, निरति माई का दुःखाची जनाते, निरति माई का दुःखाची जनाते, जीवा दुःख नोहे, तेने विना जीवा दुःख नोहे, निरति माई का दुःखाची जनाते, निरति माई का दुःखाची जनाते. जगद्गुरु तुकोबाराया सामान्य जीवाला सांगतात की बाबा रे, या संसारामध्ये याला इहलोक म्हटलं जातं. इह म्हणजे संसार, मृत्यूलोक. यामध्ये तू जन्माला आलाय बाबा. या ठिकाणी आपलं आपल्यासाठी एक जर कोण असेल तर तो देव आहे. देव म्हणजे काय हो? देव 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 म्हणजे तरी काय नक्की? देव म्हणजे हे जग चालते ज्याच्या सत्तेनं, तो सत्ताधीश असणारा, न दिसणारा पण असणारा बरं का, न दिसणारा डोळ्याला, म्हणजे निर्गुण निराकार. दिसतच नाही म्हटल्यावर त्याचं गुण तरी कसं कळणार आपल्याला? नाही, म्हणून गुणरहित निराकार म्हणजे त्याला आकारच नाही. ती झाडाचा आकार सांगू शकतो, माणसाचा आकार सांगू शकतो, या यंत्राचा आकार, या कॅमेऱ्याचा आकार आहे, या माईकला आकार आहे, पेटीला आकार आहे, मृदंगाला आकार आहे, सगळ्याला आकार आहे.
निर्गुण निराकार म्हणजे गुणरहित आणि आकार रहित. त्याला आकार नाही, उकार नाही, मकार नाही, काही नाही. पण आकार उकार मकाराचा तो आहे बरं का. आणि ती गायत्री असल्यामुळं तो अंतकरणामध्ये निराकार असणारा तो साकार महात्मे करतात, संत महात्मे करतात. आणि तो साकार करून घेतला तर आणि तर तुमचं हित आहे. हित ते करावे, त्याला एकरूप करायचं आहे. आता आपुला तो एक देव करून घ्यावा, तुकोबरायांनी सांगितलं बरं का. येणे विन जीवा सुख नोहे, याशिवाय. येणे विन म्हणजे याच्या शिवाय जीवाला सुख नाही. भगवान परमात्म्याच्या शिवाय जीवाला सुख नाही. अनेक जीव जन्माला येतात, अनेक जीव जीवन जगतात आणि निघून जातात, बरोबर आहे. त्यातलाच हा एक जीव जन्माला आले, आपलं जीवन जगले. जीवन छान जीवन प्रत्येकाला मिळालेलं असतं बरं का, पण ते जगता आलं पाहिजे. जीवन हे छान मिळालेलं असतं सगळ्यांना. जीवन छान मिळणं म्हणजे काय, जन्माला आल्यानंतर ऐश्वर्य संपन्न जीवनामध्ये जन्माला यावं का. सर्व सुखोभय असणारे, गाडी बंगडा पैसा अडका नोकर चाकर सगळ्या ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या भोगामध्ये जन्म झाला तर तो सुखी संपन्न म्हणावं का. बरोबर आहे का नाही. हा अनेक प्रश्न आहेत का नाही हो या ठिकाणी उपस्थित झालेत का नाही. मग मला सांगा, या पृथ्वी तलावर हजारो वर्षापासून लाखो कोट्यावधी करोडो जीव जन्माला आले आणि गेले. सामान्य नाही बर का, अतिश्रीमंत कुळामध्ये जन्माला आलेले जीव गेले. जा ना मग त्या कुटुंबामध्ये तुम्ही जावा आणि त्या कुटुंबामधील व्यक्तींना विचारा, बाबा रे तुमच्या वडिलाचं नाव काय, तो सांगल. त्यांच्या वडिलाचं नाव काय, तो सांगल. त्यांच्या वडिलाचं नाव काय, तोही सांगल. किती 3-4 पिढ्या सांगल. तुम्ही किती पिढ्या सांगू शकता, 3-4 सांगू शकता का, पुढे सांगू शकता अजून माग, हा सांगू शकता का नाही. घ्या तुकोबरायांच्या 13 पिढ्या सांगू तुम्हाला, 13 मागच्या बोरोबापासूनच्या सांगू ना आपण. का बरं, तुकोबराय ऐश्वर्य कुळामध्ये जन्माला आले होते, ठीक आहे. तुकोबराय ऐश्वर्य कुळामध्ये जन्माला आलेले असताना सुखी होते का, हा मोठा प्रश्न आहे की नाही बरं का. हा अगदी सामान्य चिंतन आपण करतोय बरं का, साध्या पद्धतीने चिंतन करतोय कीर्तनाचं. तुकोबारायांच्या 13 पिढ्या अत्यंत श्रीमंत होत्या, ऐश्वर्य संपन्न होत्या, सावकारकी करणाऱ्या होत्या. तेही तुकोबारायांच्या पर्यंत 13 पिढ्याचं साठलेलं धन आलेलं होतं त्यांच्याकडं. साठलेलं धन आलेलं असताना ते सुद्धा त्या धनाचा योग्य प्रकारे विनियोग करत होते, म्हणजे वापर करत होते बरं का. उधळमाधळ नव्हती चालली तिथं. पण नीतीने घाला घातला बघा, नीतीने घाला घातला. दुष्काळ पडला, अत्यंत मोठा दुष्काळ पडला होता. आणि अन्न लोकांना खायचं संपलं, पाणी नाही, कुठेही काही पिकणं झाले. आणि पहिल्यासारखी परिस्थिती नव्हती की ह्या देशातून त्या देशात अन्नधान्य पुरवठा करणं. साधन सुविधा नव्हत्या ना त्या काळामध्ये, साधनं नव्हती प्रवासाची, त्यामुळं काही करू शकत नव्हते. आणि मग अन्न करून लोक मरायला लागले. आणि तुकोबारायांची कोठार भरलेली धान्याची. मग मला सांगा, जर माणसं मरत असताना त्या कोठाराचं कुलूप न काढणं हे काय तुकोबराय तुमच्या माझ्यासारखे होते का हो? हा तसंच दाबून धरायला नाही ना. ते कोठारच खुलं करून कुलूप काढलं, मोकळं केलं, म्हणले ज्याला नाही त्याला घेऊन जाऊ बाबा. आता मोकळं केलेलं मला सांगा, खरं सांगा, ते कोठार राहील का शिल्लक, राहील का शिल्लक, नाही ना.
सगळं संपवलं लोकांनी, घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर मोकळं झालं. आता गुरं बी मरायला लागली होती. त्या काळामध्ये गंज हा प्रकार होता. गंजच म्हणायचे ना, आता त्या गंजी नाही आहेत पण ते गंज म्हटलं जायचं. मग त्या गंजी त्यांच्या मोठ्याचे मोठे, कारण सावकारच ना. आता सावकाराचे गंज म्हणजे काय बारकी असणार आहेत का मला सांगा, आणि एक असणार आहे का ती. आणि पूर्वीच्या काळी असं म्हणतात बाबा, आम्हाला काय माहित नाही, म्हणजे ती पिढी पूर्वीची काय जी जुनी मंडळी शिल्लक आहेत की तो माणूस ऐश्वर्य संपन्न कधी ओळखला जायचा, मोठा बागायतदार कधी ओळखायला जायचा, त्याच्या गंजी किती मोठे आहेत, बरोबर ना. ह्याच्यावर त्याचं मोठेपण अवलंबून असायचं. म्हणजे किती पीक निघाले त्यांच्या शेतातून, किती मोठ्या गंजे लागलेले आहेत, त्याच्यावर त्याचं मोठेपण अवलंबून असायचं. आहे ना बरोबरच माझं हे. मग आता तुकोबारायचे सावकार, मोठे बागायतदार, किती मोठ्या मोठ्या किती गंजे असतील त्याला माप नाही हो. त्या गंजी सुद्धा त्यांनी मोकळ्या करून टाकल्या. ज्याला म्हणले नसल ना गुरांना दाणा खायला नसेल त्यांनी घेऊन जावं, ते मोकळं झालं. आता ह्यांच्याकडे बी मोठे बागायतदार असल्यामुळे भरपूर गुरं ना हो. गाई गुरं भरपूर त्यांच्याकडं. मग गाई गुरं त्यांना बी चारा शिल्लक नाही राहिला, ह्यांना घरात खायला शिल्लक नाही राहिला. गुरं काय खायला नसल्यामुळे मरू लागली त्यांच्या समोर, तडफडून तडफडून मरायला लागली. आणि नंतर घरात अशी अवस्था झाली की घरात बी शिल्लक नाही राहिलं खायला अन्न. अन्न 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 करून खायला अन्न नाही म्हणून तुकोबारायचं बघत तरपडत 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 पोरग स्वतःच 13 पिढ्याचा सावकार. मला सांगा, स्वतःचा मुलगा खायला अन्न नाही म्हणून तरपडत तरपडत त्या ठिकाणी प्राण सोडतोय. पत्नी अन्न नाही म्हणून प्राण सोडते तुकोबारायांच्या समोर. उपकार कसे असतात बघा. जगावर केलेले उपकार ज्यावेळेस स्वतःच्या अंगलोट येतात त्यावेळेस काय अवस्था होत असेल ती जे करतात त्यांनाच माहिती बरं का. ते इतरांना नाही, त्याच्या झाडा पोहोचूच शकत नाहीत, त्या व्यथा पोहोचूच शकत नाहीत. तुकोबारायांनी भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून केलेलं ते सत्कर्म होतं. काय होतं? केलेलं ते सत्कर्म होतं. आणि केलेलं ते सत्कर्म असल्यामुळं, भगवान परमात्मा साक्षी ठेवून केलेलं असल्यामुळं आता म्हणले भगवंता, संसारात जे माझं होतं, ज्याच्यासाठी माझा जीव तिळतिळ तुटत होता, ते संपलं. नीतीचा आलेला फेरा हा तुकोबारायांचं परिवर्तन करणारा, जीवनाचं परिवर्तन करणारा तो नीतीचा फेरा होता. दुष्काळ म्हणजे जगासाठी शाप होता, तुकोबारायांसाठी ते वरदान होतं. का? ऐश्वर्य संपन्न जीवन उपभोगत असताना समाजाकडे लक्ष गेलं नसतं. समाजाकडे लक्ष गेलं नसतं तर धान्याची कोठार मोकळी झाली नसती. धान्याची कोठार मोकळी झाली नसती तर सतत रात्रंदिवस त्या कोठाराकडे लक्ष राहिलं असतं. त्याची चोरी होऊ नये, त्याचं रक्षण व्हावं, त्याला कीड लागू नये म्हणून सतत लक्ष राहिलं असतं का नाही. मग सतत संसारात जीव गुरफटला असता, आणि सतत संसारात जीव गुरफटला असता म्हणून तुकोबारायांना दुष्काळ हा वरदान होतं. कारण ते गुरफटणं थांबलं त्यांचं. सतत रात्रंदिवस त्या धनाचं चिंतन करणं हे थांबलं त्यांचं, आणि ते पूर्णपणे मोकळं झाले अंतःकरणातून. त्या वह्या, आता हे सगळं संपलं, लोकांना अन्न खायला नाही, सावकारकीच्या वह्या बर का, ताळेबंदाच्या वह्या. मग ते गठुळं बांधलं, इंद्रायणीला समर्पित केलं. आता ती सांभाळून काय करू म्हणले. जर खायलाच अन्न लोकांच्याकडे नसेल, लोक मरायला लागले, तर आपली सावकारकी कुठनं परत उभा राहायचे, आणि मागायचं कुणाला, मागायचं कुणाला. म्हणून ते सुद्धा इंद्रायणीला समर्पित केलं. आणि ते इंद्रायणीला समर्पित केल्यानंतर शिल्लकच राहिलं नाही. काय परमार्थामध्ये शिल्लक काय चालत नाही बरं का. जे शिल्लक ठेवून परमार्थ करतात तो परमार्थ नाही.
व्यवस्थित वाक्य लक्षात आहे का? आणि जे संग्रह करून परमार्थ करतात त्यांचाही परमार्थ नाही बरं का. त्यात आम्ही सुद्धा आलो. आम्ही जर ठरवून पाकिटं घेऊन जर कीर्तनाला गेलो तर आम्ही कीर्तनकार नाही. बरोबर आहे की नाही? हा, तो परमार्थच नाही आमचा. मग त्या परमार्थातून त्या कीर्तनातून जगाला किती बोध मिळत असेल? बोधच मिळत नाही ना. मग हजारो कार्यक्रम होत आहेत ना आता आपल्या या भूमीवर, भारत भूमीवर हजारो कार्यक्रम परमार्थाचे होतात. पण त्यातून साध्य, त्यातून होणारा फायदा, त्यातून होणारा परमार्थिक लाभ का समाजाला मिळणं गेलाय? कारण त्या कार्यक्रमाचं पावित्र्य नाही, त्या कार्यक्रमामध्ये शुद्धता नाही, त्या कार्यक्रमामध्ये सात्विकता नाही, त्या कार्यक्रमामध्ये प्रेम नाही, त्या कार्यक्रमामध्ये भक्ती नाही, त्या कार्यक्रमामध्ये जिव्हाळा नाही. आणि प्रत्येक होणारे कार्यक्रम हे फक्त आणि फक्त मान सन्मानासाठी होऊ लागले. त्याच्यामुळे त्या कार्यक्रमातून लाभ होत नाही आणि लाभ न होण्यामुळं पुढली पिढी त्यापासून लांब जाऊ लागली की नाही महाराज? वास्तवता, पारमार्थिक वास्तवता आहे का? मला सांगा, तुम्ही आहात आता, तुम्ही पळताय, तुमच्या नंतरची पिढी हो, तुमच्या नंतरची पिढी काय, त्यांचं काय भवितव्य आहे का काय? मला सांगा बरं. आज तुम्ही तळमळीने आला, आज मला सांगा, तुम्ही तुमचा वेळ वायाला घालवून आला. ही मंडळी आली वेळ वायाला घालून का? पारमार्थिक जिव्हाळा आहे, पारमार्थिक प्रेम आहे, पारमार्थिक आपुलकी आहे म्हणून ही मंडळी तुम्ही सगळेजण जमा झालात. ह्याच्या पुढच्या पिढीचं काय? वेळच नाही, पिढीलाच वेळ नाही. कसला वेळ नाही? मला सांगा, वेळ नाही म्हणजे नक्की हे काय करतायत? वेळ नाही नक्की करतायत काय? हा मोठा प्रश्न आहे का नाही? आयुष्य करतायत काय माहितीये का? स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करतायत. विठ्ठल 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 काय करतायत? स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतायत, दुसरं काहीच नाही. प्रेम नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, एकामेकाविषयी तळमळ नाही, सहकार्याची भावना नाही. आहे का? राहिलंय का? सामाजिक बांधिलकी राहिली का? सामाजिक भान राहिले का? आपुलकी राहिली का? नाही राहिली. का राहिले नाही माहिती आहे का? यापासून लांब गेल्यामुळे. एवढंच ठिकाण, एवढंच व्यासपीठ आहे की जीवन कसं जगावं, जीवन कसं जगावं याचा बोध घेण्याचं एवढंच व्यासपीठ आहे. तेच व्यासपीठ आता त्या व्यासपीठाचं पावित्र्य संपू लागल्यामुळं समाज रसातळाला जाऊ लागला. असो, तुकोबरायांनी संपूर्ण मोकळं केलं आणि तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये संसार मोकळा झाला. संसार स्वतःच बघत होते ना सावकारकी, ती सावकारकी गेली, संसार गेला, 18 विश्व दारिद्र्य निर्माण झालं. 18 विश्व दारिद्र्य निर्माण झाल्यानंतर भंडारा डोंगर गाठला. भंडारा डोंगर गाठल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन सुरू झालं, एकांतामध्ये चिंतन सुरू झालं. आणि भगवंताचं चिंतन सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मग बोध झाला. बोध झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, मी जे आजपर्यंत आयुष्य जगलो ते संसारी आयुष्य होतं, भोगाचं आयुष्य होतं, ऐश्वर्य संपन्न आयुष्य होतं, पण अंतःकरणामध्ये शांतता नव्हती. अंतःकरणामध्ये अशांत जीवन होतं, अशांत मन होतं. आणि अशांत असणाऱ्या मनाला तुकोबारायाने आतमध्ये प्रश्न विचारला, मना खरं सांग म्हणा की आता तू शांत आहेस का अगोदर शांत होताच? त्यांचा चाललाय संवाद बर का. परमार्थामध्ये हे आपलाच आपल्याशी संवाद जर चालू झाला तर परमार्थ सुरू झाला बर का. आपला आपल्याशी संवाद व्हावा, जगाशी नाही. जगाची संवाद हा व्यवहारासाठी आणि आपलाच आपल्याशी संवाद हा परमार्थासाठी, आपल्या हितासाठी आपल्याशी होणारा संवाद आहे. आणि तो संवाद फक्त एकांतात होतो. तुकोबारायाचा एकांतात संवाद सुरू झाला.
आणि एकांतात संवाद सुरू झाल्यानंतर भगवान परमात्म्याशी ते एकरूपतेने बोलू लागले, संवाद साधू लागले. आणि एकांतामध्ये त्यांची आपल्या 4 वाणी आहेत. आपण जे बोलतोय ती वैखरी, वैखरीच्या आत आपण जे जीभ हलवून, जे ओठ न हलवता जीभ हलवून जी घेतो ती मध्यमा, तिला ही वैखरी वाणी मी बोलतोय ती. त्याच्या आत मध्यम आहे, मनन करतो ती पश्यंते. आणि परा म्हणजे तिची मूळ उत्पत्ती, वाणीची मूळ उत्पत्ती ती परावाणी. ते तुकोबाराया इतकं चिंतन ते गेले की परेकडे गेले, त्या वाणीकडे गेले. आणि परेचं ज्यावेळेस वाणीचं संभाषण सुरू होतं का नाही, त्यावेळेस त्या जीवाचा उद्धार झालेला असतो. आणि ते गुरुकृपेनं होतं साध्य, बरं का. ते इतर साधनाने साध्य होत नाही, म्हणून त्या ठिकाणी हा गुरुमार्ग आला. असो, तुकोबाराया त्या ठिकाणी अनेक प्रकारे तुकोबारायाने विचार केला आणि संसाराची सर्व साधनं समोर ठेवली तुकोबारायांनी. आणि विचार केला की पाठीमागच्या माझ्या 13 पिढ्या गेल्या, अत्यंत निष्ठेने भगवान परमात्म्याची सेवा करणारी, अत्यंत निष्ठेने भगवान परमात्म्याची वारी करणारी अशा माझ्या 13 पिढ्या गेल्या. 13 पिढ्यातून परोपकार वृत्ती भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ झाली. 13ही पिढ्या परमात्म्याशी एकनिष्ठ होत्या, पण परोपकार त्यांकडून घडला नव्हता. संसार जपला होता त्यांनी, जतन केला होता संसार त्यांनी. आणि संसार जतन केल्यामुळं 13ही पिढ्या परमात्म्याशी एकरूप झाल्या, पण जगताचं हित त्यांच्याकडून साध्य झालं नाही. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली. तळमळ कुठं निर्माण होती की जगाचं हित व्हावं. ती तळमळ फक्त वृत्ती, संत वृत्ती झाल्यानंतरच तळमळ त्या ठिकाणी येते, साधुत्व आल्यानंतर तळमळ त्या ठिकाणी येते. आणि मग त्यांची तळमळ निर्माण झाली की दुष्काळ अन्न करता अशीच माणसं गेली. आणि त्या माणसांना उपदेश झाला पाहिजे ना, जे आहेत जिवंत, जे राहिलेत त्यांना तरी कळलं पाहिजे ना, बाबा रे, हे दुःख हे तुमचं दुःख नाही, तुम्ही ओढवलेलं दुःख आहे का, हे निसर्गाने दिलेलं दुःख आहे. निसर्ग म्हणजे कोण? परमात्मा. हे विश्व जेने निर्मिले त्या परमात्म्याने दिलेलं दुःख आहे. मग त्या परमात्म्याशी एकरूप होऊन त्या दुःखाचा अंत करून सुखाची का प्राप्ती करून घेऊ नये, हा एकांतात झालेला उपदेश लोकांतात देण्यासाठी तुकोबारायांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बोध झाला की आजपर्यंत मी एवढं ऐश्वर भोगलं, अत्यंत श्रीमंत ऐश्वर भोगलं, आणि हे ऐश्वर भोगत असताना सुद्धा अंतःकरणामध्ये खरा बोध होता. आज मला खरा बोध झाला, म्हणून जगाला सांगावं असं वाटतं की बाबा रे, तुमच्यासाठी जर खरं शाश्वत जर सुख हवं असेल, त्याशिवाय दुसरं सुखच जगात जर कुठलं नसेल, तर ते एकमेव सुख आहे. आणि त्या सुखाच्या तुम्ही पाठीमाग लागा. म्हणून तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, येणे विन जीवा सुख नोहे. येणे विन म्हणजे याशिवाय संसारामध्ये तुम्ही काहीही करा, येणे विन जीवा सुख नोहे, सुख नाही. कितीही द्रव्य संचय केला, धनाचा संचय केला, धनाचा साठा केला, त्या साठ्याचा, त्या धनसंचयाचा, त्या ऐश्वर्याचा उपभोग घेणारा पाठीमागचा जर व्यवस्थित असेल तरच ते टिकल का नाही हो. नाहीतर उदळमादळ सुरूच झाली. आणि त्या उदळमादळ करण्यामध्ये तो आयुष्य वेचून साठवलेलं धन एका क्षणार्धात उडवून टाकतो, नष्ट करतो. बर, तुम्ही कितीही सन्मार्गाने ते धन प्राप्त करा आणि ते संचय करून ठेवा, म्हणजे काय धन साठवू नये असं नाही बरं का. त्या धनासोबत परमात्म्याशी एकरूप होऊन पुढची पिढी कशी सात्विक जन्माला येईल इकडं लक्ष गेलं पाहिजे, म्हणजे परमार्थ केला पाहिजे. पुढची पिढी कधी सुधारते? आपण जे करतो ते कृतीतून
आपल्या कृतीतून, आपल्या चालण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून ज्या वेळेस दिसलेला उपदेश त्याच्यावर होईल त्याच वेळेस ती बरं का पिढी स्वतःचं हित करू शकेल. ते जर नाही झालं तर तीही आणि कुटुंबाचीही बरबादी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, संसारामध्ये फक्त आणि फक्त आपलंच जर असेल तर तो देव आहे. देव म्हणजे ह्या विश्वाचा मालक. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. नाही, त्याचं भजन चुकू द्यायचं नाही. ते कधी सांगू आपण, अगोदर आपण त्या पद्धतीने झालं पाहिजे का नाही. हा, मग ठामपणे ज्यावेळेस आपली वृत्ती होईल, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावी एक, विठ्ठलची प्रमाण. आम्ही ज्यावेळेस सर्व भावानं भगवंताशी शरण जाऊ, त्याच्याशी एकरूप होऊ, त्यावेळेस आम्ही जगाला सांगू की बाबा रे, येणे बिन जीवा सुख नोहे. बर, मग ह्याच्याशिवाय बी अजून काय आहे का संसारात? आहे ना. अनेक प्रलोभन आहेत संसारामध्ये, अनेक भोग आहेत संसारामध्ये. त्या प्रत्येक एका प्रलोभनासाठी आयुष्य बर्बाद केलेली मंडळी आहेत ना संसारामध्ये. ही संसाराची माईके आहेत. माईक म्हणजे फसवणारी माया जाळ आहे, ते तुमचा घात करणार. बरोबर आहे की नाही? मृगजळ आहे. जगाचा मालक सोबत असताना आईसाहेबांना काय गरज होती हो त्या हरणाच्या, सोन्याच्या हरणाची? जी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलगी, हा, ऐश्वर्य संपन्न असणारी, सोन्यापेक्षाही अत्यंत मौल्यवान अलंकार जी खेळणं म्हणून वापरणारी मुलगी, तिला सोन्याच्या कातड्याचा मोह झाला का नाही? मृगजळ किती वाईट आहे मला सांगा, मोह किती वाईट आहे. हा, अहो मोठ्या मोठ्या साधू संतांना सुद्धा तो मोह नाही की हो सुटला, त्यातून वाचले नाहीत ते. आणि मोह, लोभ हा पापाचं मूळ आहे बर का. प्रश्न एका महात्म्याला केला, पापाचा बाप कोण? पापाचा बाप हा लोभ आहे बर का. लोभ, ज्या ठिकाणी लोभ निर्माण होतो ना, त्या ठिकाणी नक्कीच पापाला सुरुवात होते. म्हणून लोभ अहंता नये म्हणा, मुक्ताई ज्ञानोबारायांना उपदेश करते. लोभ अहंता मनामध्ये धरू नका. संत तोची जाना जगी, या अभंगातला हे आहे उपदेश आहे, संतांचा उपदेश आहे. म्हणून तुकोबाराय तुम्हाला आणि मला उपदेश करतात की बाबा रे, ह्याशिवाय सुख नाही. आणि हा जो संसार आहे की नाही, हा संसार मायेने भरलेला संसार आहे. नको नको म्हणा, गुंतू माया जळी, सावध हो बघ, काळ आला जवळी ग्रासावया. मग त्याच्या मुखामध्ये जाऊ नको रे बाबा. हा, दुःखाची निवृत्ती जर तुला करायची असेल तर तुला विचार करावा लागेल. आणि हा जर विचार जर तुला खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर सावध हो बाबा तू. येरती माई के दुःखाची जनाती, येरती माई के दुःखाची जनाती, येरती माई दुःखाची जगती,
ये रती माईके दुःखाची जनती. बाबा रे, येर म्हणजे काय, संसारातल्या जी जी साधना आहेत, तुला बोलवणारी, तुझा घात करणारी, तुला पळवणारी, ती माईक जी आहेत का नाही, येर ती माईके, ती दुःखाला जन्म देणारे आहेत. जनती म्हणजे दुःखाला जन्म देणारे आहेत. आयुष्यभर तू पैशाच्या मागे लागला तरी शेवट त्यातून तुला सुख नाही, दुःखच मिळणार. आयुष्यभर नात्या गोत्यांच्या मागे लागलास तू, दुःखच मिळणार. लळा जिवाळा बोलच खोटे, मासा माशा खाई, प्राण्या कुणी कुणाचे नाही. बघा, संसारामधले हे बोल आहेत की नाही, लळा जिव्हाळा, हे खोटं बोलायत रे राजा, सावध हो. पिसेत नसडी काड्या जमवी, पक्षी बांधी कोटे करट, बरोबर आहे ना. पिसतन काड्या जमवतात आणि पक्षी कोट बांधतात. दाना दाना जमवून जगवी, जीव कोवळे छोटे. बसा खाली, बरोबर आहे की नाही. चोचीमध्ये एक एक दाणा आणायचं आणि त्याला खाऊ घालायचं. जीव कोवळे छोटे. ते घरट कशासाठी, त्या पक्षाला त्या जन्म घालण्यासाठी, पिल्लाला घरट बांधायचं, त्या पिल्लाला जन्म द्यायचा आणि नंतर एक 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 दाणा आणायचा चोचीनं आणि त्याच्या चोचीमध्ये घालायचा. दाना दाना जमवून जगवी, जीव कोवळे छोटे. त्याला वाढवायचं आणि नंतर काय होतं मग, बळावता बळ पंखा मधले, बळावता बळ पंखा मधले. काय होतं नंतर बघा, बळावता बळ पंखा मधले, पिल्लू उडून जाई, प्राण्या कुणी कुणाचे नाही. आता याच्यानंतर तो खूपच उपदेश जबरदस्त केलाय. रक्त हि जे ते सूड साधते, संसारातलं तेथे कसली माया, तेथे कसली माया. कोण कोणाचा बहीण बंधू पतिपुत्र वाजाया, सांगायाची नाती सगळी, जो तो आपुले पाही, प्राण्या कुणी कुणाचे नाही, प्राण्या कुणी कुणाचे नाही. या ठिकाणी किती सुंदर उपदेश आहे हो. हा, पक्षी ज्यावेळेस पंखामध्ये बळ येतो त्यावेळेस निघून जातो, त्या घरट्याकडे परत बघत सुद्धा नाही. आहे की नाही अवस्था आता, होय महाराज, आहे की नाही अवस्था ती आता. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, ये रती माईके दुःखाची जनती, काही आधी अंती अवसान. संसारामधली जी माईके आहे ते दुःख देणारे आहे.
संसारामध्ये कितीही काही करा आयुष्य वेचा असंच जावं लागणार आहे म्हणून सावध व्हायचंय. हा उद्देश या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला बरं का. आधी नाही नाही अंती नाही अवसान. अरे अगोदर बी नव्हतं, शेवट बी नसणार आहे आणि मधल्या जेवणात बी काही तुला मिळणार नाही. हा सुखाचा बोध आहे बरं का. दादा शांत बसा. हा बोध सुखाचा आहे. म्हणून संसारातली माईक जी आहेत का नाही त्याच्यापासून सावध हो. स्वतःच्या मनाला सावध कर. कारण संपूर्ण आयुष्यामध्ये मागे बी नाही पुढे बी नाही आताही नाही. जर तुला जर शांतता हवी असेल, मनशांती हवी असेल, खरं सुख हवं असेल आणि मी जन्माला आलोय का ह्याचं जर उत्तर हवं असेल, जर जीवनाचं सार्थक करून घ्यावं असं जर वाटत असेल तर एका परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. त्याच्याशी एकरूप झाला तर तुझं हित आहे. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं अविनाश करी आपुलिया ऐसे, 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 अविनाश करी आपुलिया ऐसे. लावी मनात से गोविंदाचे, 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 लावी मनात से गोविंदाचे. येरती माई के दुखाची गणती, 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 येरती माई के दुखाची गणती. संसाराचं सर्व सार बघितलं तुकाराम महाराजांनी. हा संसार नक्की काय आहे ते अगोदर स्वतः उपभोगला, अगोदर स्वतः जाणला. सुखही सर्वोच्च सुख भोगलं आणि अत्यंत दुःख भोगलं आणि दोन्हीची त्यांनी सांगड घातली. स्वतः परीक्षा घेतली दोन्हीची. नक्की कुठं काय आहे अनुभवलं. अनुभवाच्या बोलालाच किंमत असते बरं का. बरोबर आहे की नाही. ज्यांना अनुभवलंय त्यांनी बोललो तर त्या बोलाला किंमत असते. आणि घेतलेला अनुभव त्यांनी सांगितलाय जगाला की बाबा रे काहीच नाही संसारामध्ये. मी ऐश्वर्य उपभोगलंय, खूप मोठं ऐश्वर्य उपभोगलंय आणि हे दुःखही उपभोगतोय. पण ज्या ऐश्वर्यामध्ये मला शाश्वत सुख नाही दिसलं ते सुख मला ह्या आत्यंतिक दुःखामध्ये दिसलं नाही, प्राप्त झालं. आणि मग ते प्राप्त झालेले असताना मी आता आनंद खरा उपभोगतोय. सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसे. बरोबर आहे की नाही. ते नंतरची वाणी आहे ना ही त्यांची. बर परत त्यांनी एक आपल्याला सांगितलं की बाबा रे हा संसार म्हणजे कसा आहे माहितीये का. जे शेंदाडाचे सुरुवातीची अवस्था असते. शेंदाडा तर ते जुन्या लोकांनीच खाल्लेले आहे, नव्यांना काय माहित नसणार आहे. बरोबर आहे की नाही. आहे की नाही. ते कच्च असताना गोड लागतं आहे की नाही हो. खूप गोड असतं. हा अत्यंत कडू. संसाराला उपमा दिली बरं का त्यांनी. आणि असं असताना सुद्धा अत्यंतिक
त्रासदायक असताना ते खाऊ शकतो का आपण? नाही खाऊ शकतो. अत्यंत त्रासदायक, अत्यंत कडू त्याचा स्वभाव असताना सुद्धा त्याच्या जर स्वभावामध्ये बदल झाला बर का, ते कडू शेंदाड जर त्याची जर स्वाभाविक वृत्ती बदलली, पालटली, तर ते पिकलं तर त्याचे मूळ स्वभाव राहतो का हो? ते कडू पण राहतं का? अत्यंत गोड लागतं. कच्ची कैरी किती आंबट असू द्या, पिकल्यानंतर गोड लागते की नाही? आत्ता जे आंबे आलेले असतील, गावरान आंब्याचं बोलतोय मी, आत्ताच्या हायब्रिड आंब्याचं नाही बोलत मी बर का. आत्ताच्या हायब्रिड कच्चे असताना सुद्धा ते कच्चे असताना सुद्धा ते तुरट म्हणा वगैरे गोड नसले तरी पण आंबट लागत नाही. पण गावरान आंबा हा जर सुरुवातीला कच्चा काढला तर तो लोणच्याच्याच कामाचा असतो, पण त्याच्यावर आपण त्याला पिकवू शकतो ना आपण. पिकल्यानंतर ते अत्यंत गोड होतो का नाही? त्या पद्धतीनं शेंदाड अत्यंत कडू असतं पण ते पिकल्यानंतर गोड होतं. तसा अत्यंत संसार दुःखमय असू द्या, तो संसार सुखमय तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या अनुभवानं सांगितलं. पिकली या शेंदे कडूपण गेले, तैशी आमा केले नारायणे. तशी आमची वृत्ती त्यांनी केली आणि आम्ही आनंद जीवन भोगतोय संसारामध्ये. आणि म्हणून तुम्हाला तो आनंद द्यायचा आहे. आणि तो आनंद भगवान परमात्म्यामध्ये आहे. कारण तो कसा आहे, त्याला जर तुम्ही आपलं म्हटलं का नाही तर तो अविनाशी हा बोल वापरला देतो तुकोबाराने अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. भगवान परमात्म्याचा दृष्टांत देत असताना अविनाशी हा बोल वापरला का? त्याला नाश नाही. किती पिढ्या आल्या आणि किती गेल्या, नाश आहे का? नाही, त्याला नाश नाही. म्हणून तो अविनाशी आहे. विनाश म्हणजे नष्ट न होणारा, अविनाशी नष्ट न होणारा. आणि नुसतं विनाश म्हणजे नष्ट पावणे, पण तो अविनाशी आहे, नष्ट न पावणारा आहे. आणि तो त्याच्याशी जर एकांतामध्ये लोकांतामध्ये आसने शयने भोजनी विसर नाही, त्या स्मरणे त्या नावात मध्यानी बोले जे पारता. ऐसे जे नेहमी राहिले ते आत्मसुख पावले, जे आचारा भंगले ते लादले दुःख जा. गीतेमध्ये सांगितलंय. त्या पद्धतीनं एखादा जीव त्याच्याशी एकरूप झाला आणि एकरूप झाल्यानंतर तो नित्य नूतन सनातन असणारा अविनाशी परमात्मा आपल्यासारखं करतो बर का. आवडीन भावे हरी नाम घेती, 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 नाम भावे हरी नाम घेती, आवडीन भावे हरी नाम घेती, आवडीन भावे हरी नाम घेती. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझं मुकलिले ऐसे नाही. असा असणारा तो अविनाशी परमात्मा तो आपल्यासारखं करतो. अविनाश करी आपली ऐसे, पण मनाला लावी मना पिसे गोविंदाचे. पिसे म्हणजे काय? मनाला वेड लागलं पाहिजे, छंद लागला पाहिजे. तो छंद भगवान परमात्म्याचा लागला पाहिजे. त्या छंदामध्ये एकरूप झालं पाहिजे. सतत जगात पिशाच्यांतरी शहाणा. पिशे पिशाच्य म्हणजे काय? वेड सर.
पिशाची म्हणजे भूत लागल्यानंतर कसं भूताटकीला झपाटलेलं तसा हा बोल वापरलाय बरं का त्यांनी. पिस लागणं म्हणजे काय, झपाटलेलं, झपाटलेली वृत्ती होणे. एखाद्याला झपाटल्यानंतर त्याला कळतं का जगाचं काय, त्याचा जगाचा संबंध राहतो का, त्याच्याच नादात असतं का नाही. तसं इथं बोल वापरलाय त्यांनी. लावी म्हणा पिसे पिसे गोविंदाचे, म्हणजे जरा झपाटलेल्या व्यक्तीसारखा तू हो. जगाकडे लक्ष देऊ नकोस, जग काय म्हणतंय ते बघू नकोस, जगाची लाज अंतःकरणामध्ये ठेवू नकोस आणि निर्लज्ज हो, वेडा हो भगवान परमात्म्याच्या लावासाठी. मनाला पिस लाव, लावी म्हणा पिसे गोविंदाची. आणि त्यावेळेस तो आपलंसं करतो बरं का. हा त्यावेळेस तो आपलंसं करतो. म्हणून या संसारामध्ये लक्ष घालू नकोस. येरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान विठोबार कुमाई. असा उपदेश तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून केला. संसारी जीवाला, सामान्य जीवाला सांगितलं तू कितीही पळ, रात्रंदिवस कितीही पळ, पण पळून 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 तू असाच पळत राहणार आणि एक दिवस पळत पळतच जाणार, जाग्यावर सगळं राहणार. म्हणून त्या पळणाऱ्या जीवाला सांगितलं की बाबा रे पळू नकोस, शांत हो, सावध हो आणि अंतःकरणामध्ये खरं जे आपलं आहे ते जाण, ते आपलंस कर. त्याशिवाय तुला जीवाला सुख नाही बाबा. ह्या संसारामध्ये जी मायिका निर्माण झालेली आहेत का नाही, ती तुला फक्त आणि फक्त दुःख देण्यासाठी आहेत, तुझा घात करण्यासाठी आहेत. ती मायिकेपासून सावध राहा. ती दुःखाची जनती आहे, ते दुःखाला जन्म देणारे आहेत. म्हणून बाबा सावध हो आणि भूत भविष्य वर्तमानाचा विचार कर आणि जीवाला उपदेश कर. तो परमात्मा तो सुखरूप आहे बाबा. अनेकाचं त्यांना कल्याण केलंय, अनेक जीवाचा त्यानं उद्धार केलाय, म्हणून तो खरा उद्धार करता आहे. म्हणून त्याच्याशी एकरूप हो, अविनाशकारी आपुले असते लावी मनापिसी गोविंदाचे. म्हणून तुझ्या मनाला ठामपणे त्याच्याशी एकरूप करण्याचा बोध दे आणि या बोधातून तुला तुझं खरं साध्य प्राप्त होईल. तुझ्यासाठी जन्माला आहे आलेला आहेस, ती कृती तुझी साध्य होईल आणि त्या कृतीतून साध्यता प्राप्त होण्याकरता बाबा तुझ्यासाठी जन्माला आलेला आहेस. जरी तू निघालाच तरी सुद्धा तू आनंदानं जाशील, मंगलमय होईल तुझं जीवन. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. आपण हसत जावं, जगाने रडावं, अशी काहीतरी करणे करून गेलं पाहिजे ना. मरणाची साध्यता झाली पाहिजे ना. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराने सांगितलं, तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. बाबा रे प्रत्येकाला मरायचंय, त्या वाटेने प्रत्येकाला जायचंय. जात असताना ते सारायचंय, ते सरणार आहे आपलं एक दिवस. तुका म्हणे एक मरणाची सरे, माग काहीतरी ठेवून जा रे बाबा.
आणि माग जर काय जर ठेवायचं असेल, माग जर काय उरावं असं वाटत असेल, तर ते धन ऐश्वर्य दौलत किती जरी माग ठेवलं तरी ते तुझं नाही, तुझ्यासाठी नाही. तुझं काय आहे? उत्तम चिवरी. काहीतरी कीर्ती करा, काहीतरी कर्तृत्व करा, आणि तेच आपल्या मागे शिल्लक राहणार आहे. तो शिल्लक राहणारा ठेवा आपल्याला सुद्धा सद्गती पुढे घेऊन जाणार आहे. पुढचा प्रवास आपला सुद्धा तो आपला घेणार आहे. म्हणून बाबा सावध हो, सावध हो, आणि यातून मनाला बोध कर, आणि या बोधातून लाभ करून घे. तुकोबरायाने दिलेला लाभ आपल्या सर्वांनी साठवावा, आठवावा, मनी ठसवावा, आणि सतत त्याचं चिंतन करावं. तुका म्हणे एक मरणाची सरी, उत्तम चिवरी कीर्ती मागे ज्ञानेश्वर. सार सांगतो आणि शेवट पूर्णविराम देतो बरं का. या संसारामध्ये सुंदर असं पद आहे बरं का, भागवतकारांचं ते पद आहे. त्या पदाच्या माध्यमातून त्याचा मी सार सांगतो, मग नंतर पद म्हणतो, समारोप करतो. बाबा रे, तुम्ही जीवनामध्ये अनेक साथीदार निर्माण करचाल, मित्रमंडळ, परिवार, पण बाबा रे तुम्ही गेल्यानंतर ते काही क्षण अश्रू ढाळतील बर का. अत्यंत जवळचे असतील तर ते डोळ्यातून अश्रू गाळतील आणि थांबतील. तू जाईपर्यंत थांबतील, तुला नेईपर्यंत बर का, जाईपर्यंत म्हणजे तुला घेऊन जाईपर्यंत थांबतील. परत जिच्यासाठी तू आयुष्य वेचलं ती अर्धांगिनी सुद्धा तुझी साथीदारीन कुठपर्यंत आहे बाबा, दरवाज्यातून बाहेर घेऊन जाईपर्यंत. हा बर, इतर सगळे पाहुणे रावळे मंडळी, ग्रामस्थ असतील, ज्यांना तू प्रेम दिलं, जे जवळचे वाटले, जे तुझ्यासाठी आले, ते स्मशानापर्यंत येतील बर का, तिथपर्यंत येतील. ज्याच्यासाठी तू ऐश्वर्य कमवून ठेवलंस, ज्यासाठी आयुष्य वेचलं, तो मुलगा त्याचा हक्क कधी तुला अग्नी देपर्यंत हक्क त्याचा बजवेल. हा, तुला अग्नी दिलाच जाईल. आणि अग्नी दिल्यानंतर राजा ती सुद्धा सगळी निघून जातेली. तू संपूर्णपणे तुझी चिता जळेपर्यंत सुद्धा कोणी थांबणार नाही. अर्धी जळली की सगळे निघून जातील, तुला वेडा घालतील, प्रदक्षिणा घालतील, तुझ्या पाया पडतील, आणि तिथंच तुझा निरोप घेतील. पुढं काय, पुढचा प्रवास काय? पण तुम्ही म्हणसाल पुढं व्यस्त आहे बाबांनो, पुढं असतंय म्हणून तर हे आहे ना. हे जे आहे की नाही, हे कीर्तन भजन पुढच्यासाठी, पुढच्या प्रवासासाठी, पुढचं आहे. शास्त्र सांगते पुढं आहे म्हणून हे आहे. फुलं वाटून घ्या बिनधास्त. हे आहे म्हणून तर पुढचं आहे म्हणून तर हे आहे. हे कीर्तन पुढच्यासाठी. आलं लक्षात? मग पुढं काय? पुढचा विचार बाबा रे करण्यासाठी, पुढचं जीवन सफल होण्यासाठी राजा आतापासून सावध हो. सुंदर असं पद आहे, एका उत्तरेतल्या भागवतकारांचं पद आहे. हा साथी जो नेत्र गंध के जलबिंदू पान तक, साथीदार बर का, डोळं साथी जो नेत्र गंध के जलबिंदू पान तक, अर्धांगिनी पड़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग मिलेंगे इस मशान तक, बेटा जो हक निभाएगा तो अग्निदान तक. साथी जो नेत्रगंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग मिलेंगे इस मशान तक, बेटा जो हक निभाएगा तो अग्निदान तक.
आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, अकेला रहेगा. म्हणा बोध कर जीवाला, शेवट एकटा रे राजा. पण ते भजन तरी तुझ्या जोडीला घेऊन जा ना बाबा. आणि ते भजन कधी येईल? आयुष्यभर भजन घेतलं तर भजन येईल. बरोबर, जे आयुष्यभर तू जगला ते शेवटी तुला जाताना तरुण नेल. म्हणून ते जप आणि त्याच्यासाठी सावध हो. उत्तम चिवरे कीर्ती मागे, त्याच्यामुळं तुझी माग सुद्धा कीर्ती होईल आणि पुढं सुद्धा तुला सद्गती प्राप्त होईल. आणि त्यासाठी तुझं आयुष्य वेच. तू का म्हणे मरणाची सारे, तू का म्हणे मरणाची सरे, उत्तमाची उत्तमाची कीर्ती मागे.
केले कटकट वाकुडी का नीट देव जाणे. जीवनाचं सारे अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तोडका मोडका भावार्थ प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा बरं का. या ठिकाणी तुमच्या कुटुंबातलीच व्यक्ती आहे ही आणि या कुटुंबामधील असणारं त्यांचं घर कुटुंब चालवणारं कर्त व्यक्तिमत्व गेलेलं आहे. अत्यंत मोठं दुःख आहे. त्यातून सावरण्याचं बळ भगवान परमात्मा त्यांना द्यावं. अत्यंत कठीण आहे व मुलाचं कार्य बापाने करावं ह्याच्यापेक्षा दुःखाचा प्रसंग मोठा नाहीये असो. आणि म्हणूनच हे दुःख बोचट व्हावं, हे दुःख त्याची तीव्रताच राहू नये, त्याची धारच निघून जावी यासाठी परमार्थ आहे बरं का. ह्या जाण्याचं दुःख शिल्लक राहू नये म्हणून पारमार्थिक जीवन जगावं आणि आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. आपण सर्वजणाला त्यांच्या वतीनं मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्यांच्या पुत्राप्रती या ठिकाणी त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून या ठिकाणी आपण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी सर्वजण आलेला आहात. सर्वांचं धन्यवाद. आणि माझ्या कीर्तनासाठी साथ देणारी ही सर्व मंडळी बरं का, ह्या सर्व मंडळींचं पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही सर्व मंडळी आहात म्हणून कीर्तन आहे. नव्या खेळ एकल्याचा नाही बरं का. हा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदे हा म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी साथ दिली. सर्वांचं आपलंही धन्यवाद आणि कीर्तन सेवेला समारोप.